आहे, पण मला बजरंग बाप्पांकडे जायचं आहे. बजरंग बाप्पा, आपण ज्या दोन गोष्टी बघितल्या आहेत त्या तर होताना दिसत आहेत, पण विलिनीकरण, दोन पक्षाचं विलिनीकरण याच्याविषयी देखील अनेक चर्चा आहेत. तुमच्या बाजूने त्या विलिनीकरणावर जोर दिला जाणार आहे का आता या पुढच्या काळात? बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन झालेले असले तरी आजच्या घडीला जर विचार केला तर परिवार म्हणून दोन्हीही एकत्र आहेत. परिवाराचा विषय आहे आणि ही एवढी मोठी दुःखद घटना आहे. ते आज महाराष्ट्र सुद्धा परिवार म्हणून बघितला पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या सर्व घटकातल्या सर्व स्तरातील सर्व जनतेला याचा खूप मोठं दुःख झालेलं आहे. महाराष्ट्र नाही किंबहुना देशात म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कारण काल सुद्धा अंत्यविधीला तुम्ही पाहिलं असेल की पूर्ण देशभरातून सर्व मंत्री आलेले, आंध्र प्रदेशचे असतील, वेगळे वेगळे विषय असतील, सर्व खासदार झारखंडचे, कुणी मुख्यमंत्री गोव्याचे, एवढे सर्व म्हणजे पवार फॅमिलीवर प्रेम करणारं कुटुंब खूप मोठं आहे. या कुटुंबावर प्रेम करणारं हे देशात त्यांचं जाळं आहे, त्याच्यानुसार ही घटना आहे. आता हा विषय जर विचार करायचा म्हणलं तर दादांचं निधन ही शॉकिंग आहे सर्वांसाठी. माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याचं तर सोडा, पण सर्वांसाठी. आज आता आमदार साहेब आपल्यासोबत आहेत, त्यांना सुद्धा म्हणजे बोलता येत नाही अशी आमची परिस्थिती आहे. म्हणजे त्यांना मी काल पाहिलंय, परवा पाहिलंय, आज मी पाहतोय. आणि असं खासदार असतील, दोन्ही नाहीये. त्याच्यामुळं विलिनीकरण व्हावा का नाही व्हावा का या विषयावर चर्चा करणं आज संयुक्तिक नाहीये. पण जी दादानी परिवार म्हणून एक निर्णय घेतलेला असेल, जी साहेबांनी ताईंनी सर्वांनी मिळून जो निर्णय घेतला असेल, तो निर्णय नक्कीच पुढे जाईल. त्याच्यामुळे जो बी काही निर्णय असेल तो निर्णय आमच्यासारख्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचायची गरज नाही. मन कुणाच्या मनात काय चाललंय त्याच्यातून आम्हाला सगळं अनुभव येतो किंवा कळतं. त्याच्यामुळे तेवढी संवेदनशीलता परिवाराविषयी असणारे सर्व लोक, राष्ट्रवादी दोन गट दोन पक्ष सोडा, राष्ट्रवादीतल्या प्रत्येकाला कळतंय की पवार फॅमिलीच्या कुटुंबामध्ये काय विषय आहे. त्याच्यामुळे तो विषय खूप मी हाच मुद्दा घेऊन संजय आवटेंकडे जातो. आवटेजी, या दोन घटना तर होताना आपल्याला दिसत आहेत की सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड होईल, उपमुख्यमंत्री पदाची देखील